माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम क्या थे तुम क्या हो गए असे वक्तव्य केले। त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरेजी तुम्ही फडणवीसांना काय बोलता त्यापेक्षा आधी स्वतःला हा प्रश्न विचारा, तुम क्या थे और क्या हो गए। हिंदूंच्या बाजूने जेव्हा न्यायालय महत्त्वाचा निर्णय देते, जसे मदुराई येथील सुब्रमण्यम स्वामी मंदिरात दिवा लावण्याबाबत न्यायमूर्तींनी दिलेला निर्णय, तेव्हा विरोधी पक्षातील नेते त्या न्यायमूर्तींच्या विरोधात जाऊन सह्या करतात। त्या पुढे म्हणाल्या, हेच तुमचे खासदार विरोधी पक्षात बसून हिंदू विरोधी भूमिकेचा भाग बनतात आणि त्या पत्रावर सही करतात। त्यामुळे उद्धव ठाकरेजी दुसऱ्यांवर टोमणे मारण्यापूर्वी स्वतःच्या पक्षातील लोकांचे कृत्य पहा। देशातील हिंदूंच्या भावनांविरोधात जाणाऱ्या भूमिकेचे उत्तर तुम्हालाही द्यावे लागेल, अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेजीने काल हे म्हटलं होतं की देवेंद्रजीवर टोमणे मारण्याचं जे काम उद्धव ठाकरेजी करतात, त्यांनी काल हेच म्हटलं की देवेंद्रजी तुम क्या थे और क्या हो गए। उद्धव ठाकरेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम क्या थे और क्या हो गए। जेव्हा एखादा जजमेंट हिंदूंचे पक्षात येते, मदुराईचे सुब्रमण्यम स्वामीजीचे मंदिरात जेव्हा जस्टिसनी एक निर्णय देतात, तर त्या जजचे अगेन्स्ट मध्ये जेव्हा ऑपोजिशन लीडर साइन करतात आणि जी जजमेंट हिंदूंच्या पक्षात, मंदिरांच्या पक्षात आणि ते दिया लावण्याच्या पक्षमध्ये आला, तर तेव्हा तुमचंच मेंबर ऑफ पार्लमेंट, तुमचीच पक्ष त्या हिंदूच्या विरोधात ऑपोजिशन सोबत बसून त्या पत्रावर साइन करते आणि इम्पीचमेंट ऑर्डरवर त्यांची साइन असते। उद्धव ठाकरेजी, तुम्ही दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा पहिले तुम्ही उत्तर द्या, तुम क्या थे और क्या हो गए।